आदित्य ठाकरेंनी सरकारकडे 3 मागण्या केलेल्या आहेत। पहिली मागणी आहे सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी सुद्धा प्रमुख मागणी आहे आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या 3 मागण्या आहेत। सुधारित चार्जशीट दाखल करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे आणि एकूणच हे जेव्हा प्रकरण समोर आलेले होतं अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत होते, त्यांना सह आरोपी करण्याची मागणी सुद्धा केली जाते आहे। राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतोय प्रशासन कसं चाललंय। खून कधी झाला होता त्याच्यानंतर एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आले ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत, मुख्यमंत्र्यांनी आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।